स्वामी, माझ्या लेकरांना सुखी ठेवा, आनंदी ठेवा, धन दौलत संपत्ती द्या. वाटलंच तर माझं आयुष्य माझ्या लेकरांना द्या, पण त्यांना सुखी ठेवा. आजी आली बाळा. आई काय झालं बघ, काय एवढी भांडल्या पडतेस? आणि मला लवकर टिफिन दे ना, मला शाळेला जायला उशीर होतोय. हो देते ना, सगळ्यांच्या हाताखालची नोकर झालीये ना मी. काय झालं का सायली? मी सकाळपासून बघतोय तो भांड्यावर काढतेस. मला कामाला जायला उशीर होतोय. डबा झालाय का? तुझं हे रोजच झालंय बघ आता. हो माझं हे रोजचं झालंय ना, नोकर झाली ना मी या घरातली. कुणाला काय हवं नको ते आहे की मी बघायला. हे बघ नीट बोल, पण काय झालं ते नीट सांग, कोड्यात बोलू नकोस. अहो ती तुमची भाऊज आहे, 4 दिवस येते पुण्यावरून, पण काळीच का मला हात लावत नाही. महाराणीसारखी येते बसते, ऐकत का जाते निघून. सागर, एवढी माझी दम्याची औषधं संपल्यात, एवढी आणतो का रे बाळा? अगं आता 15 दिवस झालेत फक्त तुझी औषधं आणली होती आणि लगेच संपली. हे बघ तुझा हल्ली खर्च खूप वाढत चाललाय बरं का. आता मला जमणार नाही. तुझं राजीला सांग. नाही करा की अजून खर्च. तुमच्या एकट्याला जन्म दिलाय ना त्यांनी, धाकटा बसलाय आपल्या बायकोवर पैसे उधळत. आई का ग तू आजीला असं बोलतेस? काही दिवसांनी तूही म्हातारी होणारच आहेस ना. कार्टे, मला उलटा बोलतीस वे? निघ शाळेत. वहिनी, जरा तोंड सांभाळून बोला. आजवर आम्ही तुम्हाला जे पैसे दिले त्याबद्दल नाही बोलला तुम्ही. राज, नीट बोलतो, माझ्या बायकोशी बोलतोय आणि ते तुझी मोठी वहिनी आहे. मोठ्याने जर मोठ्यांचा मोठेपणा दाखवला ना, तर लहानांनी कसं वागायचं तूच सांग. भाऊजी तुम्ही तर काहीच बोलू नका. आजपर्यंत तुम्ही दोघे या घरात असता, आम्ही कामानिमित्त पुण्यात असतो. रानातलं काय येतं काय पिकतं याच्याकडे कधी आम्ही लक्षही दिलं नाही आणि तुम्हाला कधी मागितलं नाही, तरी तुम्ही आमचं घर खर्च काढताय. वागवा काना मागून आल्याने तिकट झाली. अगं तुझा नवरा कामाला लागायच्या आधी ना एक हाती घर सांभाळले आणि तू मला सांगतेस तसं काढायचं म्हणलं ना तर खूप काही निघेल. अरे लेकरांनो, का म्हणता असं? का गैरसमज करून घेताय? एकमेकांना समजून घ्या, हे सगळं तुमचंच आहे. आई तुम्ही काहीच बोलू नका बरं का. तुम्हाला तुमच्या त्या थोरल्या सुनेचा लेकाचा लय पुडका आलाय, असं पण आमची काही किंमत नाही ना. अगं पूजा, असं काय नाही ग. आईला दोन्ही लेकरं सारखीच असतात, हे सगळं तुमचंच आहे. असं म्हणतेस ना, तर आजपासून तुझ्या औषधा खर्च ना त्यालाच माग. वा रे दादा वा. आजपर्यंत तू आम्ही खर्च दिला, ज्यावेळेस तुझी नोकरी नव्हती तेव्हा सगळे पैसे मी पुरवले, आणि आता तू नोकरीला लागला, तुला लगेच खर्चाचं पडलंय का? उपकार नाही केले भाऊजी. आई तुमची पण आहे. खर्च केलं म्हणून काय बिघडलं? आतापर्यंत त्यांची सेवा आम्हीच करत आलो आणि ह्या पुढे आम्हाला ते जमणार नाही. ओ सांगा त्यांना, ह्याचाच फायदा घेता आलेत आतापर्यंत. हे बघ राज, आजपर्यंत मी आईचा खर्च करत आलोय, यापुढे मला जमणार नाही. त्यापेक्षा तो आईला पुण्याला घेऊन जा. काय गरज नाही हो, मी तुम्हाला सांगून ठेवते. आई जर पुण्याला येणार असतील ना तर मी काय पुण्याला येणार नाही. मी सरळ माझ्या माहेरी निघून जाईल. थांब पूजा, मी बोलतोय ना. हे बघ दादा, तुला तर माहिती आहे शहरात राहायचं म्हणजे किती खर्च असतोय ते. त्यात एक आमची छोटीशी रूम, आम्ही कसं कसं ऍडजस्ट करतोय ना हे आमचं आम्हाला माहिती. आणि त्यात ही पण जाते बाहेर, मी पण जातो. आई घरी एकटी असल्याने त्याच्याकडे कोण लक्ष देणार? त्यामुळे मी तुला सांगतो, थोडेफार पैसे देतो, तुझं बघ काय असेल ते, तर मी आईला काही घेऊन जाणार नाही. तुमच्या पैशाचं काय करायचंय? ही तर म्हातारीची सेवा ना मला करायला लागते. तुमच्या बायकोला ठेवा तिची सेवा करायला. काय मी तर मुळीच थांबणार नाही. तुमच्यासारखी कामं नाहीत मला. रांधा वाडा नुसती काढा. जॉबला आहे मी शहरात. वाग तुझ्यासारखं नाही जमत मला. आत एक बाहेर एक. तू कायस ना हे मला चांगलंच माहिती. तुम्ही दोघी जरा गप्प बसा. अरे पोरांनो, तुम्ही माझ्यासाठी नका भांडू, माझ्यावर नका खर्च करू तुम्ही.
अहो तुम्ही बघताय ना, पोरं झाली तेव्हा तुम्हाला किती आनंद झाला होता. गावभर पेढे वाटले, आनंदाने जेवण घातलं. पण आज हे बघा, ह्याच पोरांना मी जड झाले. तुमच्या माघारी मी ह्यांना लहानाचं मोठं कसं केलं, 4 घरची धुनी भांडी करून यांची मी पोटं भरली आणि आज त्यांनाच मी जगवले. आई, जगावेगळं तुम्हीच काही मोठं केलेलं नाहीये. जे लोक करतात तेच तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला तरी सांगू नका मी काय केलं ते. पूजा, बाद झालं. तू आई झाली ना, मग कळलं तुला. हो, आई व्हायचं ना तेव्हा मी होईनच. पण तुमच्यासारखं असलं तरी तरी नशीब आमच्या पोरांच्या नशीब नसेल एवढी तरी आम्ही काळजी घेऊच. अरे पोरांनो, तुमच्या बायका बोलत्या, पण तुम्ही शांत बसून ऐकता. आईबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? सायली, पूजा, तुमच्या सासऱ्यांना किती कौतुक होतं तुमचं. मला सारखं म्हणायचं, सुना आल्यानंतर तुला सोन्याचा घास घालतील, तुझी सेवा करतील. पण त्यांना काय माहित, हे दिवस मला बघायला लागते अजून. हो, पण ज्यावेळी ते गेले ना त्याच वेळी तुम्ही गेला असता ना तर बरं झालं असतं. आता तुमच्यावर ही वेळ आलीच नसती. पूजा, तोंड सांभाळून बोल. दादा, जे खरं आहे तेच बोलते. ह्या म्हातारीमुळे ना आज आमच्या घरात भांडण व्हायची वेळ आली. निघून का नाही जात कुठे? आम्ही पण मोकळेच हो काय आमचं. शांत बसा, कुणीच भांडू नका. मात्र याच्यावर एकच उपाय असतो फक्त. कोणता उपाय? लवकर सांग. आईला आपण वृद्धाश्रमात ठेवूया. अरे सागर, तू काय बोलतोयस? वृद्धाश्रमात ठेवला निघालाच मला? अरे देवा, यांना जन्माला घालण्यापेक्षा मला वाळ ठेवलं असतं तर बरं झालं असतं. हा दिवस दाखवण्यासाठी मला जिवंत ठेवलं. हे बघा, इथं राहून तुमचे जर हाल व्हायला नको असतील ना तर तुम्ही खरंच वृद्धाश्रमात राहिलेलं बरं. नाहीतर काय, सुंटी वाचून खोकला जाईल. हो आई, दादा जे बोलतोय ना ते बरोबरच आहे. नका रे लेकरांनो, मला वृद्धाश्रमात पाठवू. माझ्या किडसुनीची जागा मला द्या. मला या घरातून बाहेर काढू नका. पाया पडते, पण मला वृद्धाश्रमात नका पाठवू. बाबा, काका, नका ना आजीला तिकडे पाठवू. आपल्याशिवाय दुसरं आहे का कोण तिला तिकडे? कार्टे, तू सांभाळणार आहेस व्हय तिला? जातीतच जाऊ दे की. अरे पोरांनो, ऐका ना माझं जरा. मला दवाखान्याचा खर्च करू नका. मी तुम्हाला पैसे पण नाही मागणार रे पोरांनो. हाय, अशीच मी एखाद्या कोपऱ्यात पडून राहील, पण मला इथे राहू द्या. या घरात माझा जीव अडकलाय रे पोरांनो, नका पाठवू मला. तुमचा संसार मला उघड्या डोळ्याने पाहू द्या रे लेकरांना, नका पाठवू. हे बघा आई, रडण्याचं नाटक करू नका. मी बॅग भरते. ओ, तुम्ही सगळे तिला सोडून या वृद्धाश्रमात. अरे सागर, राज, ऐका ना माझं जरा ऐका. नका रे पाठवू मला तिकडं, नका पाठवू. अरे हे सारे लोक तुम्हालाच नाव ठेवतात. नका रे पाठवू लेकरांनो, मला नका पाठवू. लोकांचं काय आहे ना ते आम्ही बघून घेऊ. तू त्याची काळजी करू नकोस. चल दादा. राज नका नेऊ मला. अरे सागर नका नेऊ. अरे राज नको. चल आई, चल. अरे नको. अरे सागर नको. अरे राज नको. नको. अरे काका, बाबा, आजीला सोडा ना. सोडा ना आजीला. नका रे पाठवू. चल आई, चल. सागर नका नेऊ. नाही, चल आई. पोरींना सांगायला चल. आजी, आजी, लागलं का ग तुला? आजी, लागलं का तुला? आजी, बाबा, काका. आई, 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 काय झालं? आई, डोळा पण नाही. चला आपण दवाखान्यात जाऊ. हा, बोल बोल. मीच राहायचं. चल दवाखान्यात जाऊ. दवाखान्यात जाऊया आजी. हो हो, आम्ही एकत्रच राहतो. हो बघ, सुना आले काय म्हणतात बघ. आई, आई आम्हाला माफ करा. तुमची सुना व्हायची आमची लायकीच नाहीये. आई, चुकलो आम्ही. आमच्या पूजा, पूजा, पाणी आण. आई, आई, चल आपण दवाखान्यात जाऊ. आई, होईल सगळं व्यवस्थित. तू डोळा आई. आई, उठ ना. चल. उठा ना आई. आई, आई, आई. आज मी माझ्या आजीला गमावलं. आज यांनी त्यांच्या आईला गमावलं. प्रत्येक मुलांनी जर आपल्या आई वडिलांना त्यांच्या म्हातारपणी जर त्यांची नीट सेवा केली तर ह्या जगात वृद्धाश्रम हा शब्द कधीच राहणार नाही.